न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चारोटी उड्डाण पुलावर चांदी वाहतूक करणारी व्हॅन पलटी। 17.66 कोटींची चांदी सुरक्षित। अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू, एक जखमी। डहाणू मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाण पुलावर शुक्रवारी पहाटे चांदीच्या विटांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत वाहन चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती। कासा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा व पुढील तपास सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून गुजरातमधील वापी GIDC येथील मोदी सन्स लिमिटेडकडे मोठ्या प्रमाणात चांदीची वाहतूक करण्यात येत होती। संबंधित व्हॅन मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना चारोटी उड्डाण पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं व्हॅन पलटी झाली। अपघात इतका भीषण होता की वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चेंगरला गेला। या व्हॅनमध्ये तब्बल 600 किलो वजनाच्या चांदीच्या विटा असल्याची माहिती समोर आली असून त्यांची अंदाजे किंमत 17,66,00,000 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे। अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नव्हती। जखमी व्यक्तीला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनास्थळी कासा पोलीस, महामार्ग पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले होते। चांदीचा मौल्यवान साठा सुरक्षित ताब्यात घेण्यात आला असून पोलीस संरक्षणात पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे। चारोटी उड्डाण पुला परिसरात यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।